नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पिहू तिच्या फ्रेंडसोबत कॉलवर बोलत असते. त्याच वेळी स्वराज तिथे येतो. स्वराज म्हणतो की पिहू ऐक ना, आपल्या मंजुळा गुरुजींना आरसा हवाय. त्यावर पिहू म्हणते की आपल्या नाही, माझ्या. स्वराज म्हणतो की हो तेच ते, तुझ्या मंजुळा गुरुजींना आरसा हवाय, देते का तुझ्याकडे असेल तर. त्यावर पिहू विचारते की तिच्या रूममध्ये नाही आहे मिरर. स्वराज म्हणतो की आहे, पण त्याचं कलिप आहे ना ते तुटलंय. ताई त्या बनवून घ्यायला गेल्यात, परंतु तोपर्यंत त्यांना तयार व्हायचं आहे. मग त्यासाठी आरसा लागेल ना, देते का तू आरसा. तेवढ्यातच स्वराजला भिंतीवर एक आरसा दिसतो. स्वराज म्हणतो की अगं पिहू आहे की तो आरसा, आणि लगेचच तो त्या आरशाकडे जातो. स्वराज तो आरसा खाली काढतो तेव्हा पिहू म्हणते की हात लावू नको त्याला, ठेवतो खाली आणि ये इकडे. स्वराज म्हणतो की काय झालं. पिहू म्हणते की त्याला हात नाही लावायचा, हा तो माझ्या मम्माचा मिरर आहे आणि मी तो मिरर मंजुळाला नाही देऊ शकणार. स्वराज म्हणतो की ठीक आहे, मग मी सांगतो मंजुळा गुरुजींना की पिहूने नाही सांगितलं म्हणून. पिहू म्हणते की थांब. पिहू म्हणते की तिला हे नको सांगू की मी मिरर द्यायला नाही बोलले ते, नाहीतर ती माझ्यावर अँग्री होईल. स्वराज म्हणतो की मग घेऊ का. पिहू म्हणते की हा घे, पण लगेच परत आणशील, मम्माचा फेवरेट मिरर आहे तो. हा मिरर ती कधीच कोणाला शेअर नाही करत. स्वराज म्हणतो की ठीक आहे, लगेच आणून देईल मी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे मल्हार हॉलमध्ये व्हायोलिन वाजवत असतो. त्याचवेळी मंजुळाची पावलं मात्र मल्हारकडे चालत येत असतात. तर इकडे स्वराज पिहूला मिठी मारतो. पिहू म्हणते की काय झालं, वेडा झालायस का, सोड मला. स्वराज म्हणतो की हो मी वेडा तर झालोय, पण मी तुला ते आता नाही सांगणार, मी येतोच, तुला नंतर सांगतो, थँक्यू हा. स्वराज जेव्हा रूमच्या बाहेर येतो तेव्हा त्याला दिसतं की मंजुळा ही तिथंच उभी आहे आणि मल्हार सर व्हायोलिन वाजवत आहेत. स्वराज मनात म्हणत असतो की बाप्पा, खरंच तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि आता काय होणार आहे हे तुलाही माहिती आहे. बाप्पा, आज मी खरंच खूप 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 खुश आहे. मल्हार अगदी तल्लीन होऊन व्हायोलिन वाजवत असतं. त्याचं लक्षही नसतं. अगदी डोळे झाकून ते वाजवण्यामध्ये दंग असतो. मंजुळा मात्र मल्हारने वाजवलेल्या त्या व्हायोलिनच्या आवाजामध्ये अगदी मग्न झालेली असते. तर मंजुळाचे डोळेसुद्धा मिटलेले असतात. स्वराज आरसा मंजुळासमोर धरतो आणि म्हणतो की आता ह्या आरशामध्ये मला बाबा पण दिसत आहे आणि आई पण दिसते. आता फक्त बाबांनी एकदा ह्या आरशाकडे बघितलं की मग झालं. स्वरा, तू तर एकदम भारी डोकं चालवलंस ग. तर अचानकपणे आरशातील लाईट ही मल्हारच्या तोंडावर रिफ्लेक्ट होते आणि त्याचवेळी नेमकं स्वराजच्या हातातून आरसा खाली पडतो. स्वराज तो आरसा उचलायला जातो तेव्हा मंजुळा म्हणते की अरे काय करतोस, लागेल ना हाताला तुझ्या. मल्हार व्हायोलिन खाली ठेवतो आणि मंजुळा जवळ येतो आणि आरशाच्या तुकड्यांमध्ये तो मंजुळाचं तोंड बघतो आणि त्याला अचानक वैदेही असल्याचा भास होतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याची पावलंही मागे फिरतात आणि तो म्हणतो की वैदेही, मला वैदेही दिसली या तुकड्यांमध्ये. तो पुन्हा एकदा खाली बसतो आणि त्या तुकड्यामध्ये पुन्हा वैदेहीला बघतो आणि तो हातातला आरसा पुन्हा इकडे तिकडे फिरवून तो वैदेहीच आहे की नाही हे कन्फर्म करतो. परंतु त्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मंजुळा म्हणते की अहो साहेब, तुम्ही काय करताय, तुम्ही का साफ करताय, तुमच्या हाताला लागल ना, मी कोणाला तरी पाठवते साफ करायला. आणि मंजुळा स्वराजला घेऊन तिथून निघून जाते. मल्हारला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याने त्याच्या वैदेहीला बघितलेलं असतं आणि वैदेहीसोबत घालवलेले क्षण सगळे त्याच्या नजरेसमोरून जात असतात. मल्हार म्युझिक रूममध्ये येतो आणि त्याला फक्त तीच गोष्ट आठवत असते. त्याने आरशांच्या तुकड्यामध्ये वैदेहीचा चेहरा पाहिलेला असतो आणि तोच चेहरा त्याला सारखा आठवत असतो. तो पाणी पितो परंतु खूपच अस्वस्थ असतो. बाहेर लॉन्समध्ये येतो आणि मनात विचार करतो की एवढं अस्वस्थ का वाटतंय मला, असं श्वास कोंडल्यासारखं का वाटतंय मला. आणि त्याचवेळी अचानक वारा येतो आणि वैदेही समोर आल्याचा मल्हारला भास होतो. वैदेही त्याच्या समोर आलेली असते आणि ती गाणं गायला सुरुवात करते. त्याचबरोबर मल्हार देखील तिच्यासोबत गाणं म्हणत असतो. दोघंही पाहिले न मी तुला, मन वेडे गुंतले, हे गाणं म्हणत असतात. दोघंही गाण्यामध्ये अगदी तल्लीन झालेले असतात. त्याचवेळी विजय तिथे येतो आणि मल्हारला आवाज देतो. मल्हार स्वप्नातून जागा होतो. विजय मल्हारला विचारतो की काय झालं मल्हार, अरे तू असा गोंधळल्यासारखा का दिसतोयस. त्यावर मल्हार म्हणतो की काही नाही दादा, काहीच नाही. विजय म्हणतो की मल्हार, तू माझ्यापासून लपवतोयस, मला सांग काय झालंय. मल्हार म्हणतो की दादा, त्या पिहूच्या गुरु मंजुळाबाई त्या सेम माझ्या वैदेहीसारख्या दिसतात रे. हे ऐकून विजयलाही धक्का बसतो आणि तो म्हणतो की काय. मल्हार, अरे कसं शक्य हे. त्यावर मल्हार म्हणतो की अरे दादा, मगाशी मी हॉलमध्ये असताना
अचानक स्वराज तिथे आला आणि मंजुळाबाईसुद्धा तिथेच उभ्या होत्या. स्वराज आमच्या समोर उभा राहिला आणि अचानक त्याच्या हातातून तो आरसा खाली निसटला. तो आरसा फुटला आणि त्या आरशाच्या तुकड्यांमध्ये मी बघितलं की वैदेहीचा चेहरा मला दिसला. त्यावर विजय म्हणतो की काय? मल्हार म्हणतो की त्या मंजुळाबाई मला हुबेहूब वैदेहीसारख्या दिसल्या रे. विजय म्हणतो की कसं शक्य हे? अरे मल्हार तूच विचार कर ना. हे बघ तुला भास झाला असेल. त्यावर मल्हार म्हणतो की अरे दादा असा कसा काय भास होईल मला? विजय म्हणतो की कारण तुझं मन अजूनही हे मान्य करायला तयार नाही की वैदेही या जगात नाही आहे. मल्हार मला माहिती आहे की पहिलं प्रेम विसरणं आणि त्या व्यक्तीला असं मनातून काढून टाकणं शक्य नसतं. पण अरे तुला हे करावं लागेल. तिच्या आठवणीत तू असाच झुरत राहशील. मल्हार म्हणतो की अरे दादा मला खरंच काही कळत नव्हतं रे. मी जेव्हा तो चेहरा बघितला आणि मी हादरलो. माझ्या बुद्धीला पटत नव्हतं पण माझं मन सांगत होतं की तो वैदेहीचा चेहरा आहे. विजय म्हणतो की कारण तुझ्या मनाचे खेळ आहे ते सर्व. मल्हार अरे तिला विसरायचा प्रयत्न कर. वैदेही तुझा भूतकाळ होती. तुला किती त्रास होतोय? तू का विचार करतोय ह्या सगळ्या गोष्टींचा? मल्हार म्हणतो की अजूनही माझ्या मनात वैदेहीचा विचार येतो कारण माझ्या मनात अजूनही गिल्ट आहे. मी वैदेहीला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकलो. मी तिच्यावर अन्याय केलाय. मी तिला वचन देऊनसुद्धा तिला भेटायला परत गेलो नाही. या सगळ्या गोष्टींचे माझ्या मनात राहून राहून विचार येतात. आजही जरी ती माझ्या समोर आली ना तिच्या नजरेला नजर देऊन मी बोलू नाही शकणार. विजय म्हणतो की मल्हार वैदेही कधीही तुझ्या समोर येणार नाही कारण अरे ती या जगातच नाही आहे. मल्हार रडायला लागतो तेव्हा विजय त्याला मिठी मारतो. विजय म्हणत असतो की मल्हार माझं ऐक. वैदेही या जगातून निघून गेली आहे आणि आता ती कधीही परत येणार नाही आहे. तू जरा शांत हो आणि आराम कर थोडा. तुला बरं वाटेल. तेव्हा विजय आणि मल्हारला घेऊन तिथून निघून जातो. निरंजनने त्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. निरंजन मनात म्हणतो की अरे देवा ही स्वरा मालक आणि मंजुळाला समोरासमोर आणण्याच्या हट्टालाच पेटली आहे. आज मोठी गडबडीत झाली असती. मंजुळाबाई आणि मालक जर एकमेकांच्या समोर आले तर हा धक्का मल्हार सर पचवू शकणार नाही. मला तर आता स्वराला थांबवायलाच हवं. मी आता तिला असं काहीही करू देणार नाही. तर इकडे स्वरा रियाज करत करत बाहेर आलेली असते आणि त्याचवेळी तिला काचांचा आवाज येतो. चैताली आरशाच्या काचा भरत असते आणि हे पिहू बघते आणि म्हणते की हे काय केलंस तू? तू हा मिरर तोडलास? तेव्हा चैताली म्हणते की नाही पिहू बेबी मला नाही माहिती हा कसा तुटला. पिहू स्वराजला बाहेर बोलवते. स्वराज तिच्यासमोर उभा असतो. पिहू म्हणते की मी तुला वॉर्न केलं होतं ना. तुला मी सांगितलं होतं ना की हा मिरर सांभाळून नाही फोडलास तू. स्वराज म्हणतो की अगं पिहू चुकून पडला गं. मी मुद्दाम काहीच नाही केलं. तितक्यात मोनिका तिथे येते आणि मोनिका तिचा मिरर बघून खूपच चिडते आणि म्हणते की हा तर माझा मिरर आहे. हे काय केलंस तू? आणि मुळात तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या मिररला हात लावायची? किती महागातला मिरर आहे माहिती आहे का तुला? त्यावर स्वराज म्हणतो की चुकून पडला मनुका काकू. तो माझ्या हातातून कसा सटकला मला काही कळलंच नाही. मोनिका म्हणते की तुझी ही चूक आता तुला खूप महागात पडणार आहे स्वराज. तुला तर मी असं म्हणताच मोनिका स्वराजला मारणार तेवढ्यात मंजुळा तिचा हात पकडते. मंजुळा म्हणते की ओ मॅडम काय करताय? लहान आहे लेकरू. मोनिका म्हणते की हाऊ डेअर यू. तुला कोणी सांगितलं मध्ये पडायला? तू स्वतःच्या लायकीत राहायचा. माझ्या मम्माने आणला होता तो पॅरिसमधून. आयुष्यभर जरी तू काम केलंस ना तरी याची परतफेड नाही करू शकणार तू. ती स्वराजला विचारते की आणि काय रे तू कोणाला विचारून हात लावला मिररला? त्यावर स्वराज म्हणतो की पिहूला. स्वराज म्हणतो की मंजुळाबाईंना आरसा हवा होता तयार होण्यासाठी म्हणून मी पिहूला सांगितलं. त्यावर मोनिका म्हणते की अरे पण तू माझ्या रूममध्ये गेलासच कशाला? मंजुळा म्हणते की अहो त्याचं काय झालं, माझ्या खोलीतला आरसा तुमची कामवाली बाई घेऊन गेली होती म्हणून मग मी स्वराजला सांगितलं की मला आरसा आणून दे, पण तुमच्या खोलीतला आणून दे असं मी काही त्याला सांगितलं नव्हतं. आणि शेवटी आरसा तो आरसा, जसं थोबाड असेल तसंच दिसणार. शेवटी तुमचं काय आणि माझं काय? स्वराज म्हणतो की मी तर पहिल्यांदा क्षमा मावशीचाच आरसा घ्यायला गेलो होतो. मला तो सापडला नाही म्हणून मी तुमच्या खोलीत गेलो, पिहूला विचारला आणि घेतला आरसा. पण माफ करा हा मनुका काकू, चुकून फुटला तो. आई म्हणतात की अगं मोनिका लहान मुलं आहे ती, आपल्या हातून नाही का होणार कधी अशी चूक. मल्हार म्हणतो की फ्रेम तर चांगली आहे, अजून आतला आरसा देईल मी बसवून. मोनिका म्हणते की तरी मी म्हटलं की याची वकिली करण्यासाठी तुम्ही अजून बोलायला का नाही लागले. जाऊ दे, तसंही तुम्हाला काय करणार अँटिक गोष्टींची किंमत. चल पिहू इथून. मोनिका पिहूला तिथून घेऊन जाते. मात्र स्वराजला फार वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजुळा स्वराजला विचारते की एवढा झाक फोन तुझ्याकडून कुठून आला. स्वराज म्हणतो की अगं मल्हार गुरुजींनी दिलाय आपल्या दोघींना सेल्फी काढण्यासाठी. स्वराज मंजुळाचा आणि त्याचा सेल्फी काढतो आणि पटकन मल्हारकडे येतो. तो म्हणतो की मल्हार गुरुजी हे बघा ना, मंजुळा गुरुजींचा आणि माझा सेल्फी कसा आहे.
जेव्हा मल्हार स्वराज आणि मंजुळाचा तो सेल्फी बघतो तो अवाकच होतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आय थिंक त्याचा डाऊटसुद्धा कन्फर्म झालेला असतो. तर मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.